नमस्ते. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. तर आपण आज वेळ न दवडता आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि श्रीमद भगवद्गीता शिकता शिकता आपण 5व्या अध्यायापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत आणि 5व्या अध्यायाचा 8वा श्लोक आपण आज घेणार आहे. तर कशातच वेळ न दवडता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. 5व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. भगवद्गीता 5वा अध्याय 8वा श्लोक. नैव किंचित करोमीति नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् युक्तो मन्येत तत्त्ववित् नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. पुन्हा एकदा म्हणते तो श्लोक, नंतर आपण त्याचा अर्थ बघूया. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. आणखी एक पुढचा घेऊया आपण. 9वा श्लोक. प्रलपन्वी सृजन गृह्णन् प्रलपन्वी सृजन गृह्णन् नुन्मीषन्नि मिषन्नपि 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 इंद्रियाणीन्द्रियार्थेषु इंद्रियाणीन्द्रियार्थेषु इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पहिल्या श्लोकाचा अर्थ बघूया आपण. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जो कर्मयोगी आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगी समजावत आहे आणि कर्मयोगी, उत्कृष्ट कर्मयोगी तो कसा असतो हे तू पार्था जाण, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात आणि त्याच्या कर्मयोगाची व्याख्या त्याला सांगत असतात की खरा कर्मयोगी कसा असतो. तर मग ते कसा असतो म्हणले की तो सगळी कर्म करतो, आपल्यासारखं सगळं करतो. तो खातो, तो पितो, तो चालतो, तो झोपतो, तो वेळेवर उठतो, सगळं काही करतो. आपण काय करतो? आपण काही जरी कर्म केलं, मी रात्री लवकर झोपली होती, मी सकाळी लवकर उठले होते, मी चहा बनवला, मी स्वयंपाक केला, असं मी आपण म्हणत असतो. मी म्हणतो म्हणजे आपण करतो आहे का ते? आपण नाही करत, आपली इंद्रिय करत असतात, पण आपण ते स्वतःला क्रेडिट घेतो. तसं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की तो कर्मयोगी जो आहे ना, तो सगळंच करत असतो, तो आपल्यासारखंच सगळं करतो, सगळी कर्म करतो तो, पण तो स्वतःला त्याचा कर्ता समजत नाही. आपण जसं आपण स्वतःला कर्ता समजतो तसं तो जो असतो कर्मयोगी तो स्वतःला कर्ता समजत नाही. तो म्हणतो मी तर आत्मा आहे आणि हे तर कर्म कोण करते म्हणतो? इंद्रिय. माझं हे कर्म जे आहे ते इंद्रिय करतात, असं भगवान श्रीकृष्ण त्याला कर्मयोगाचं अर्जुनाला उदाहरण सांगत असतात की कर्मयोगी असा असतो, असं त्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. आपल्यासारखंच तो सगळी कर्म करतो, तो खातो, तो पितो, तो झोपतो, तो उठतो, आणखी एवढंच काय, तो श्वासोश्वास पण घेतो, तो पापण्यांची उघडझाप पण करतो, सगळं काही करतो, पण तो स्वतःला त्या गोष्टीचा करता समजत नाही. तोच खरा कर्मयोगी, असं भगवान श्रीकृष्ण त्या श्लोकामार्फत सांगतात. त्याच्यानंतर पुढचं सांगतात, पुढच्या श्लोकामध्ये प्रलपन्वी सृजन गृह्णन् नुन्मीषन्नि मिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. तो म्हणतो इंद्रिय आहेत, इंद्रिय त्यांची कामं करतात, मी इंद्रियांचा करता नाही, हे भगवान श्रीकृष्ण समजावतात. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? अहंकार सोडा. आपल्याला अहंकार असतो, मी केलं, हा अहंकार पण आपल्याला सोडायचा आहे, असं भगवान श्रीकृष्ण पार्थाला समजून सांगत असतात, अर्जुनाला समजून सांगत असतात आणि त्याच्यामार्फत ते आपल्यालासुद्धा सांगत आहेत. तर आपला अहंकार सोडून द्या, अहंकार बाजूला ठेवा. मी करतो म्हणण्यापेक्षा जो भगवंताच्या चरणाशी लीन होतो, जो म्हणतो की सगळं काम माझं भगवंत करतो आणि तो भगवंतावरच त्याची बुद्धी स्थिर असते, अशाच
माणसाला कर्मयोगी होण्याचा मान मिळतो आणि असाच कर्मयोगी तो भगवंताच्या चरणी म्हणजे चरणापाशी त्याला जागा मिळते असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. तर हे 2 श्लोक आपण आज बघितले, 8वा आणि 9वा. 9व्या श्लोकाचा पण अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जास्त मोठा व्हिडिओ होऊ द्यायचा नाही आपल्याला, कारण आपल्याला पण बघायला कंटाळा येतो. आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.